नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेत केली आत्महत्या. 3 फेब्रुवारी 2025 रोजी पाचोरा शहरातील एका विवाहित महिलेने वैयक्तिक समस्याचा ताणतणावाला कंटाळून 2 फेब्रुवारी रोजी घरच्या पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव वैशाली पाटील, वय 43 असे आहे. तिच्या भावाने या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली आहे. घटनेच्या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत भावाने सांगितले, माझी बहीण वैशाली लग्नानंतर 6 ते 7 महिने उत्तम राहिली, परंतु त्यानंतर तिचा पती अनिल पाटील आणि सासू छबाबाई पाटील यांनी तिच्यावर अनावश्यक संशय घेण्यास सुरुवात केली. तू मोबाईलवर कोणाशी बोलतेस, तुझं काही संबंध आहेत का, असे प्रश्न विचारत तिच्यावर शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढवला. समस्या वाढत गेली आणि वैशालीने त्याच्या भावाला संदेश दिला की सासरच्या जाचामुळे मी त्रस्त आहे. भावाने तिला याबाबत सावध राहण्यासाठी सांगितलं होतं की तू काही टेन्शन घेऊ नकोस, टोकाचं पाऊल उचलू नकोस. 2 फेब्रुवारीच्या सायंकाळी त्याचा भाचा रोहित पाटील यांनी फोन करून ही भयंकर माहिती दिली की आईने गळफास घेतली आहे. या माहितीवरून भावाने तात्काळ पाचोरा येथे धाव घेतली. पाचोरा येथे बहिणीच्या घरी पोहोचताच त्यांनी बहिणीचा मृतदेह पहिल्या मजल्यावर फासावर लटकलेले पाहिलं. पंख्याच्या कडीला पांढऱ्या रंगाच्या स्कार्फने गळफास घेतली. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून तिला खाली उतरण्यात मदत केली आणि खासगी अँब्युलन्सच्या साह्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हजर केलं. येथे डॉक्टरने तिला मृत घोषित केलं. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत, भारतीय न्याय संहिता 2023/108, भारतीय न्याय संहिता 2023/115, 2 भारतीय न्याय संहिता 2023/252 व भारतीय न्याय संहिता 2023 नुसार अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात या प्रकरणात अधिक तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिनेश भदाणे करत आहेत. या प्रकरणामुळे विवाहित महिलांचा आत्महत्याचे घटनाचा गंभीर विचार करावा लागतो. सासरच्या जाचामुळे अनेक महिलांचा जीव धोक्यात येत आहे. यामुळे समाजात जागरूकता आणि समस्याचा समाधानाची उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. संवाद साधा. तुमच्या भावना आणि समस्या तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत किंवा विश्वासार्ह व्यक्तीसोबत चर्चा करा. संवादामुळे तुम्हाला तुमच्या मनातील विचार व्यक्त करण्यास आणि ताण कमी करण्यास मदत मिळू शकतो. समर्थन मिळवा. तुमच्या परिस्थितीतील मदत करणाऱ्या समुदायातील किंवा संस्थाच्या सदस्यांच्या संपर्कात राहा. महिलांसाठी स्थापना केलेली समाजसेवी संस्था किंवा ग्रुप्स तुमच्यासाठी मदतीचा स्रोत असू शकतात. प्रोफेशनल मदत घ्या. जर तुम्हाला स्थिती हाताळण्यात अडचण येत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा समुपदेशकाकडून मदत घेण्याची शिफारस केली जाते. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करू शकतात. संकटाची योजना तयार करा. अवघड परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी योजना तयार करणे महत्त्वाचं आहे. दूरदर्शनाचा वापर टाळा. समस्यांच्या काळात नकारात्मक बातम्या किंवा अशी गोष्टीमुळे आणखी ताण येऊ शकतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी शांतीदायक आणि सकारात्मक सामग्रीवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. महिलांनी आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य असलेल्या साधनाचा वापर करणे महत्त्वाचं आहे. त्यांच्या आरोग्यासाठी कायम जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.